काल 9 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील सर्वात मोठी श्रीनाथ केसरी 2025 बैलगाडा शर्यत आणि श्वान शर्यत पैलवान चंद्रहार पाटील यांच्या संकल्पनेतून सांगलीतील तासगाव मध्ये पार पडली। या स्पर्धेतील विजेत्यांसाठी 2 फॉर्च्युनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि 150 टू व्हीलर अशी धमाकेदार बक्षिसे ठेवण्यात आली होती। यातील प्रथम क्रमांकाच्या मानकऱ्याला फॉर्च्युनर तर दुसऱ्या क्रमांकाला थार आणि इतरांना ट्रॅक्टर आणि टू व्हीलर अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती। यावेळी महाराष्ट्रातील अनेक बैलगाडा मालकांनी आणि श्वान मालकांनी सहभाग नोंदवून प्रचंड मोठा प्रतिसाद दिला। यावेळी बैलगाडा शर्यतीतील प्रथम क्रमांकाचा मानकरी छत्रपती संभाजीनगर येथील लखन आणि त्याच्या सोबतीला असणाऱ्या हिंगोलीतील सर्जा या बैल जोडीला मिळाला। या बैल जोडीला फॉर्च्युनर गाडी बक्षीस मिळाले, तर श्वान स्पर्धेतील विजेता भुंगा 555 या श्वानाने प्रथम क्रमांक मिळवला। मागील अनेक दिवसांपासून बैलगाडा शर्यत आणि श्वान शर्यत प्रेमी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते। काल रात्री उशिरापर्यंत या शर्यतीचा थरार रंगला आणि शेवटी लखन आणि सर्जा या बैल जोडीने फॉर्च्युनर गाडी जिंकून महाराष्ट्रात आपला दबदबा कायम ठेवला। यावेळी योग्य निकालासाठी संपूर्ण स्पर्धा ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने लाईव्ह प्रकाशित करण्यात आली। तसेच या भव्य शर्यतीसाठी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई हे देखील उपस्थित होते। तसेच पुढच्या वर्षी BMW ही गाडी बक्षीस म्हणून असणार असल्याचे देखील चंद्रहार पाटील यांनी जाहीर केलं।